नमस्कार, माझं नाव सूरज गुंजाळ. मी एसडीपीओ मालेगाव कॅम्प म्हणून काम पाहत आहे. दिनांक 2 जून 2024 रोजी सकाळी 3 वाजता मालेगाव किल्ला हद्दीतील सराफ बाजार इथे एक दुकानाची घरफोडी झाली होती. तर त्या अनुषंगाने तिथे आम्ही किल्ला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. गुन्ह्यामध्ये जी फिर्यादी आहेत निवृत्ती खरोटे यांच्या फिर्यादीनुसार 11,89,628 रुपयाचा मुद्देमाल, त्याच्यामध्ये सोने, चांदी आणि कॅश इतकं आरोपींनी चोरून नेलं होतं. आसपासच्या ज्वेलरचे CCTV पाहून आम्ही आरोपींचा शोध घेतला तर 3 आरोपी त्याच्यामध्ये CCTV मध्ये दुकान फोडताना दिसत होते. त्या 3 आरोप्यांचा किल्ल्याच्या पोलीस स्टेशनचे PI, तसेच किल्ल्याचे DBचे कर्मचारी आणि जळगाव पोलीस यांनी मदत करून 3 आरोपींना आम्ही निष्पन्न केलं. त्यातले 2 आरोपी आज आमच्या ताब्यात आहेत. पहिला आरोपी अब्रार खाटिक हा जळगावचा राहणारा आहे. दुसरा आरोपी समीर शेख हा देखील जळगावचा राहणार आहे. हे 2 जण आपल्या ताब्यात आहेत. तिसरा आरोपी अजून ताब्यात नाही, परंतु तो निष्पन्न झालेला आहे. त्याचं नाव मी आता डिस्क्लोज करणार नाही. तसेच हा गुन्हा करताना त्यांना इतरांनी देखील मदत केलेली आहे, तर त्यांना देखील अजून ताब्यात घेणं बाकी आहे. परंतु आपल्या ताब्यात असणाऱ्या आरोपींकडून आपण 6.5 किलोची चांदी रिकव्हर केलेली आहे आणि काही कॅश रिकव्हर केलेली आहे. तसेच याच आरोपींनी बाकीच्या त्यांच्या मदतगारांना सुद्धा, म्हणजे ज्यांनी गुन्ह्यात मदत केली त्यांना देखील काही कॅश आणि सोनं चांदी दिलेली आहे. तर जेव्हा त्यांना आम्ही पकडू तर त्यांच्याकडून ती सोनं चांदी लवकरात लवकर रिकव्हर करू. या गुन्ह्याच्या डिटेक्शनमध्ये जळगाव सिटी पोलीसचे फार सहकार्य राहिले. त्यांच्या तिकडे गुन्हा झाला होता, तर त्याच्यामध्ये त्यांनी तो गुन्हा उघडकीस आणताना देखील याच्यामध्ये हे आरोपी इन्व्हॉल्ड होते, तर त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये मदत केलेली आहे. सदरचा गुन्हा उघडकीस आणताना नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर आणि मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सर यांचे मोलाचे मार्गदर्शन राहिले. अशा पद्धतीने आम्ही एक 6.5 किलोची चांदी आज रिकव्हर केलेली आहे. उरलेला मुद्देमाल आम्ही लवकरच हस्तगत करू. अमाऊंट आता 6.5 किलो चांदी आहे, त्याची मार्केट प्राइस आम्ही लवकरात लवकर काढू. कॅश आतापर्यंत 3-4 हजार रुपये कॅश रिकव्हर झालेली आहे. बाकीची कॅश अजून रिकव्हर व्हायची बाकी आहे, तर तितकी आम्ही रिकव्हर करू. थँक्यू. कल रात में सोनार बाजार में क्या हुआ? कल रात में तो रेगुलर की तरह से दुकान हम बंद करके घर गए. बाकी आज सुबह हमारे दुकान के बाहर एक फूल वाला बैठा है, उसका सुबह मुझे फोन आया कि आपका दुकान का शटर जरा टूटा हुआ लगता है, ताले टूटे हुए लगते हैं. तो मैं ताबड़तोड़ घर से निकला और दुकान की तरफ पहुंचा तो देखा दोनों शटर के ताले टूटे हुए हैं. ताले टूटे हुए देखते ही साथ में पुलिस स्टेशन में आया. वहाँ कर्मचारियों को बताया सब हादसा, उनके साथ जाके दुकान का शटर खोला. फिर बाद में मालूम पड़ा कि अपना पूरा चांदी का माल, जो 8 किलो 440 ग्राम चांदी का वजन का माल और 2,85,000 कैश, इतना अपने दुकान से जा चुका है. इसके बारे में पुलिस स्टेशन में फिर्याद दिया है. ये कितने बजे रात को ये घटना घटी? पुलिस आने के बाद कैमरे जब देखे उन्होंने, तो उन्होंने देखा है कि रात को 3 बजे के दरमियान में ये सब घटना हुई है. 10 से 15 मिनट तक चोर दुकान के अंदर थे और उन्होंने शुरू में उनका मुंह खुला था, बाद में उन्होंने मुंह पैक किया. हाँ. ऐसा CCTV फुटेज में आया हुआ. अच्छा, दुकान के अंदर जो कैमरा था उसके अंदर दिख रहा है? हाँ, दुकान के अंदर के कैमरे में दिख रहा है. हाँ. बाहर के आजू बाजू के दुकानों से आते हुए जाते हुए भी दिख रहे हैं वो. और उन्होंने एक साथ 2-3 जगह ट्राई भी किया, मगर अपने वहाँ उनका काम नहीं. पुलिस ने क्या कहा, कुछ आश्वासन वगैरह? अभी फिर्याद अपनी लिख ली जा रही है, बोले कि अपन जल्द से जल्द पता लगाए.